आजचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा, औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं वक्तव्य केल्यानं सपाचे आमदार अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं। आझमींना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलंय। यावेळी विधानसभेत एकच गदारोळ झाला। आझमींवर कारवाई योग्यच, पण कोरटकर सोलापूरकरांचं काय असा सवाल विरोधकांनी विचारत अक्षरशः धुमाकूळ घातला, गदारोळ घातला। तर मी वक्तव्य मागे घेतलं तरीही कारवाई केल्यानं कोर्टात जाण्याचा इशारा आझमींनी दिला। आझमींना भोवली औरंगजेबाची स्तुती। या वक्तव्याला फक्त या विधानसभापुरती त्याचं सदस्यत्व रद्द करा। अधिवेशन कार्यकाळ संपेपर्यंत अबू आझमींचं निलंबन। श्री अबू आझमी यांचे सदस्यत्व विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निलंबित करण्यात यावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। ठराव एकमताने संमत झाला। कारवाईच्या विरोधात अबू आझमी कोर्टात जाणार। गलत कानून के मुताबिक नहीं, अपनी मनमानी हो रहा है ये। मैं जरूर वकीलों से बात करूंगा, कोर्ट में जाऊंगा। अबू आझमीला ह्याच्यापेक्षा जास्त शिक्षा मिळालीच पाहिजे। निकालो पार्टी से और उसको एक बार यूपी भेज दीजिए, बाकी उपचार हम अपने आप करवाएंगे। जब सब गलत हिस्ट्री दिखाई जा रही है। औरंगजेब रहमतुल्लाह अलैह ने बहुत सारी मंदिरें बनवाई हैं और आप बनारस में जाकर देखेंगे एक बच्ची, पंडित की बच्ची को जब उनका ही एक सिपाही सालार उसके साथ शादी करना चाहता था, उन्होंने उस सिपाही सालार को 2 हाथियों के बीच पैर बांध करके वो मार दिया और उन पंडितों ने उनके लिए एक मस्जिद बना के दिया वहाँ पर। क्या बात करते हैं, ये गलत हिस्ट्री दिखाई जा रही है। क्रूर शासक नहीं मानते? नहीं, मैं नहीं मानता। समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी नुकतीच औरंगजेबाची स्तुती केली होती, पण औरंगजेबांचं गुणगान अबू आझमींना चांगलंच भोवलंय। कारण या विधिमंडळ अधिवेशनात अबू आझमींना सहभागी होता येणार नाही, कारण आझमींना या अधिवेशन कार्यकाळासाठी निलंबित केलं गेलंय। विधानसभा सदस्य श्री अबू आझमी यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे अशोभनीय वर्तन करून विधानमंडळाची प्रतिष्ठा मलिन केल्यामुळे ही विधानसभा असा ठराव करत आहे की श्री अबू आझमी यांचे सदस्यत्व विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निलंबित करण्यात यावे। मंत्री चंद्रकांत पाटलांनी विधानसभेत अबू आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला। या प्रस्तावाविषयी बोलताना सुधीर मुनगंटीवारांनी आक्रमक पवित्रा घेतला। केवळ अधिवेशनापुरतं निलंबन नको, तर सदस्यत्वच रद्द करावं अशी मागणी त्यांनी केली। आणि या वक्तव्याला फक्त या विधानसभापुरती त्याचं सदस्यत्व रद्द करा। त्यावर अबू आझमींवर कारवाई करा, पण सोलापूरकर आणि कोरटकरवरती कारवाई कधी करणार असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला। औरंग्याची बिना फक्त आमदारकी टिकवण्यासाठी, विशिष्ट मतदारांना आपल्या बाजूनी करण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य आणि या वक्तव्याला फक्त या विधानसभापुरती त्याचं सदस्यत्व रद्द करा। जाऊ द्या सुप्रीम कोर्टात। अबू आझमींनी केलेलं वक्तव्य त्याच्या सजेत वाढ झालीच पाहिजे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे महाराष्ट्रात जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई होणार की नाही, हे कारवाई होईल की नाही, यांनी अपमान केला की नाही, कोरटकरावर कारवाई होणार की नाही। वडेट्टीवारांच्या मागणीनंतर सभागृहात एकच गदारोळ झाला। माननीय मंत्री महोदयांनी जो प्रस्ताव सभागृहासमोर मांडलेला आहे, मी आता सभागृहासमोर सदर प्रस्ताव मतास टाकतो। आणि याच गोंधळात आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव मंजूर झाला। निलंबन किती मिनिटासाठी, तासासाठी, दिवसासाठी केले कल्पना नाही मला नाही, पण पुन्हा असं कोणाची बोलण्याची हिंमत होता कामा नये। आणि या सरकारची जबाबदारी आहे की कठोरात कठोर शासन त्यांनी केलं पाहिजे। निलंबन तर कायमचं केलं पाहिजे असं माझं मत आहे। सगळ्या जणांनी एकमुखी मागणी केलेली आहे की ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केलेला आहे त्या अबू आझमीला ह्याच्यापेक्षा जास्त शिक्षा मिळालीच पाहिजे। अबू आझमींच्या वक्तव्याचे पडसाद उत्तर प्रदेशच्या विधानसभेतही उमटले। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याविषयी बोलताना हा खोचक टोला लगावला। उस कमबख्त को निकालो पार्टी से और उसको एक बार यूपी भेज दीजिए, बाकी उपचार हम अपने आप करवा लेंगे। जो व्यक्ति
छत्रपति शिवाजी महाराज की परंपरा पर गौरव की अनुभूति करने की बजाय लज्जा महसूस कर रहा हो और औरंगजेब को अपना नायक मान रहा हो, क्या उसको भारत के अंदर रहने का अधिकार होना चाहिए क्या? औरंगजेबाविषयीच्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाल्यावर मंगळवारी अबू आझमींनी घुमजाव केला. हे वक्तव्य सुद्धा त्यांनी मागे घेतलं. पण आता निलंबनाची कारवाई झाल्यामुळे आझमींनी कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय. मैं समझता हूँ कि ये सस्पेंशन जो हुआ है ना, इस पे दोबारा गौर करना चाहिए. कहीं न कहीं इसमें ज्यादती हो रही है मेरे साथ. गलत कानून के मुताबिक नहीं, अपनी मनमानी हो रहा है ये. मैं ज़रूर वकीलों से बात करूंगा, कोर्ट में जाऊंगा, पहले अपने स्पीकर साहब के पास जाऊंगा कि आप न्याय कीजिए. मुझे अफसोस है इस बात का. अबू आझमींना सध्या तरी अधिवेशन कार्यकाळापर्यंत निलंबित करण्यात आलंय. श्री अबू आझमी यांचे सदस्यत्व विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निलंबित करण्यात यावे. आता हा कालावधी किती असावा हे निश्चित करण्यासाठी समितीची स्थापना झाली. तोवर आझमींना अधिवेशनात सहभागी होता येणार नाही आणि सोबतच विधानसभा इमारतीच्या आवारातही येण्यास त्यांच्यावर बंदी घातली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.